मी काय म्हणतो, काय रे? आपण आहे ना 4 वाजंत्री बी सांगूया. हे बुंड बुंड बरं दिसत नाही काय? काय 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 बुंड बुंड बरं राहू दे. काय वाजंत्री नको. तिकडे 10 रुपये धिंगाणा घालाल तुम्ही. मग मला काय काम असेल तर सांग की. तू आणि काम करणार. ए ऐकलंस का? यो काम करणार. काम करणार तू. करणार की. तू एक काम कर, जे पाहुणे येतील ना तर त्यांच्या समोर दारू पिऊन धिंगाणा घालू नकोस. हा तेवढं कर. इथं ऊट लागलाय बोडायला आणि शेळी म्हणते मी येऊ का? बघितलं का वहिनी, याने तर पार निकालच काढले मला. अरे मी बी चुलताय तिचा. ए तिची काळजी तू करू नकोस. हा म्या खंबीर आहे. अरे काय काय चाललंय, काय चाललंय रे? हा अरे ते मिथून म्हणतोय ते पत्रिका. अरे पत्रिकाचं काय बोलतोस तू? पत्रिका तर मस्त जोडल्यात काय. का असते ते लोक? अरे तो पत्रिका छापायचं होतं. झालं तुमचं. हा हे आपल्याकडे काय पैसे छापायची मशीन आहे व्हय? बरं छापल्याच पत्रिका तर त्या वाटायला गावभर तुमच्याकडे येळ आहे. घरातलं काम करायला यांना येळ नाही तर गावभर पत्रिका कसले वाटणार आहे ते? ते म्हणतात ना, आंधळ पाण्याला गेले आणि घागर फोडून आले तशी गत व्हायची. ते जाऊ दे. तुम्ही एक काम करा, तुम्ही इकडे इकडे ऐका. तुम्ही दोघं आहे ना तोंड काळी करा आणि निघा इकडनं. आता माझा आटा सटकायच्या आधी निघा इकडनं, नाही तर मी काहीतरी करीन. काय सारखं बोलत असतोय त्याला? माझा तसा रागला का नाही कळलं मग हसली. ए मिथून, अरे कुठे चाललायस? हे चाललोय मसनात. तुला काय करायचंय? आली मोठी अरे तू कशाला मनाला लावून घेतोयस? मनाला लावून घेत. काय करू मग? एकुलती एक बहीण आहेस तू माझी. ह्यांच्याकडे का 5 आहे ते बी वाटते हाऊस करावी. कुठली हाऊस करतोय न काय म्हटलं तो पत्रिका छापायच्या ना, पण एवढं बी होत नाही वियानाच नाही. अरे मग गुपचूप छाप की तुला छापायची तर. गुपचूप छापते गुपचूप. आता गुपचूप नाही, ह्यांच्या देखील छापून दाखवतो नाही बघ, आणि छापतूक नाही बघ, आणि त्या तुझ्या बसते काय लपवत पण नाही. अरे मला माहित आहे, मला सांगत जा की जे काय करशील ते. चालतंय. ए मिथून थांब की जरा. आता काय तुझं ग? अरे मला तेवढं कांचीच्या घरी सोड की. हे काय तुझं घरी असतं कांचीच्या अरे सारखं? मला मेहंदीला बोलवायला जायचं तिला. थांब जरा. हे ये लवकर, हा, उशीर थांब होते आलीच. आधीच. अगे की चल चल चल. हा, बस, बस. मला एक सांग, काल रातचा डान्स बघून तुला काही झोप लागलेली दिसत नाही? असं काय नाही. का ग? तुझ्या डोळ्यावरनं तर असं काय वाटत नाही ग. उलट मला काल लई भारी झोप लागली. मला वाटलं. काय वाटलं? जाऊ दे, वाटलं असंच. असं जाऊ म्हणजे? दे, जाऊ दे, जाऊ दे. अगं बोल तरी. खरं सांगा. थांब जर आईस्क्रीम द्या 2. काय बोल? खरं सांगायचं हं? अगं बोल तरी. आपलं मिथून ना. मला नाही आवडत बरं का, आधीच सांगते. ए मी असं कुठं काय म्हणले ग? मग काय? मला म्हणायचं होतं आपला मिथून काल लईच भारी नाचलं. भारी नाचला. ठीक नाचला, एवढं काय नाही. बघावा तेव्हा तोंड वाकडं. असू दे. मिथून तुझ्याकडे बघत बी नाही. तो लई साधा सुद्धा सरळ माणूस आहे. पिपे तुझा लई मोठा गैरसमज आहे बघ. तूच त्याकडे बघत असते टाका मका. अजिबात नाही, उलट तेच माझ्याकडे बघतोय. हा बघू की. कोण बघतोय कोणाकडे ते? म्हणजे म्हणजे मिथून कुठे? अगं बाई, दीपे. अगं ते आलाय, मग मी काय करू? अगं ते तिथंच थांबलाय. दीपे या मला आता प्रपोज करत असते बघ. गैरसमज. ए बघ, मी तुला चॅलेंज देऊन सांगते. ह्यो मला आता इतकं प्रपोज करते. लई मोठा गैरसमज. ए लावती का भेट? लागली. हा चल. चलच तू. त्यानं प्रपोज केल्यावर लगेच होय म्हणू का ग? अगं त्यांना आधी विचारू देत तरी. मग विचारेल की. एवढं काय त्यात, पण तुझा राहू चल. पैसे
लगा ती कमी मावशी आहे होय होय कमो मावशीच आहे. ए सर काय म्हणतेस हे मावशी काय गुंतून घेतेस वाटतं हो अगं, दुखतंय का ग काय करायचं लेकरा आपल्या माणसासाठी सोसावं लागतंय सगळं आपलं माणसासाठी आपलं माणूस रोज पावशेर पिऊन हाणत तेव्हा आणू दे की जीव हाय म्हणूनच आणते होय होय एक दिवशी जीव घेणं म्हणजे बरं लय जीव आहे तुझं त्याच्यावर लाजता लाजता बघ हा? की बरं मला सांग हे गुंतून काय घेतात ग कोणी बी गोंधून घेत नाही ज्याचा जीव हाय तेच गोंधून घेते बघ पण मी म्हणतो त्या माणसासाठी आपल्या अंगावर कशाला आयुष्यभर डाग पाडून घ्यायचा हा तुला नाही कळणार तुझं नाव जेव्हा कोण गोंधून घेईल ना तेव्हा तुला कळत आता आमचं नाव कोण गुंतून घ्यायचंय आपल्या माणसाचं नाव मेलं तरी बी आपल्या बरोबर येते हागे, एवढं नशीब नाही का आमचं एवढं नाव मिळल कोण र मिळल मिळल तुला पण तुझ्या मनासारखीच मिळल अगं मावशी तुझ्या तोंडात साखर पड ग कांचे मला नाही वाटत मिथून तुला या जन्मात प्रपोज करल आता ग मला वाटतंय तुलाच त्याला प्रपोज करायला लागणार अजिबात नाही तो नुसतं समोर जरी आला तरी माझ्या छातीत कसं तरी होते आता ग बाई तू कर की काहीतरी मी का करू का करू म्हणजे ए बघ एक तर माझ्या मनात नसताना तू माझ्या मनात आणून दिलेस आता तूच काहीतरी करायचं ए मी काय नाही करणार हं? का तू बी त्याला घाबरतीस ना ए मी कोणाच्या बापाला नाही घाबरत तो काय चीज आहे तो जर आत्ता इथं असताना हा मग दाखवला असता. अगं दीप्ती इथं असतं का इथं असतं आलाय आता बोलवतेस त्याला माझी नको हिम्मत बोलू. बघते ना गप ग दीप्ती, नको बोलू. बोलवते ए मिथून इकडे ये. काय अरे ये तर इकडे कशाला बोलवतीस आता विचार कर बघूया आता तुमच्या किती हिम्मत येते बोल काय बोलतेस ए बाबा, कसं आहे? मी मस्त काय बघून घेतलं बाकीच मी हायला. अरे ते जाऊ दे पण तुला आपली कांची माहितीये ना माहितीये की तिचं काय तिचं म्हणजे तिला तू लय आवडतोस बर मग मी काय करू म्हणजे ऍक्च्युली ते तिला दीपा बोल बोल आपल्याकडे भरपूर टाकताय बा. काय इथे माझ्याकडचा टॉक टाइम संपला काय म्हणतेस अरे म्हणजे तिला तू लय आवडतोस आणि ती तुझी लय मोठी फॅन आहे आईला मी तर समजतो की पूर्वी फक्त शाहरुख सलमानच्याच फॅन असतात इथं तर मी तुमचे बी फॅन आहेत की हा अरे ती काय तुझी फक्त फॅन नाही तिचं तुझ्यावर लय प्रेम आहे आणि ती तुझ्यासाठी काय बी करल काय बी हा काय बी चल सोड ग काय बी करते ती थोडीच माझं नाव गोंधून घ्यायचे काय एक काम कर कोण गोंदणारी पोरगी भेटते का बघा चल येतो हा इथंच बसला काय म्हणलं कोण कोण नरी भेटती का बघ म्हणजे म्हणजे ती प्रेम करणारी ना हातावर गोंधून घ्यायला काय करू दिपे आग सांग की काय करू कशाचं काय करू त्या मिथूनचं मिथूनचं काय करू गोंदायची हिंमत नाही आणि काय करू ए तू माझी हिंमत काढ नकोस काय थांब तू जरा मला विचार करू दे बाकी काय ग जागे जरा तुझं कंपास बॉक्स घेऊन ये जा कशाला लागत आई जा मला जरा काम आहे तू बघ आता मी काय करते हे घे ताई शानी माझी बहीण अग पेन कुठे घातला असेल की पडलेलं तिथंच आता पेन कशाला पाहिजे पाहिजे मला ए जा पेन घेऊन ये दीपे आता बघच तू हे घे ए तम हे काय हा उद्या सकाळी आंघोळ केली की लगेच पुसून जाईल हे जात आहे ना जसं पुसून तसा ते मिथून पण तुला मग पुसून टाकल लगेच असं म्हणतेस जाऊ दे मग आता ग बया तुझ्या काय डोक्या बिक्या परिणाम झाला का काय थांब जरा दीपे अगं लई दुखतंय ग दुखणारच की गोंधून घ्यायची हिंमत नाही तिथं फाडाफाडी चालली ए तू माझी हिंमत काढ नकोस काय परत
आता तू बघच मी काय बघू त्या मिथुनलाच दाखव काय दाखवायचंय ते तुला बी दाखवते आणि त्या मिथुनला पण. उठ तू.